स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या वतीने सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आले आहे। महोत्सवाच्या निमित्ताने विविध 6 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खाद्यपदार्थांची मेजवानीची मजा जिल्हावासियांना अनुभवता येणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज येथे केले। उद्यापासून होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी महोत्सवाच्या ठिकाणी भेट देत नियोजनाचा आढावा घेतला। यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंके आदी उपस्थित होते। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे। राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृती जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यात ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती ह्या सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 5 दिवसीय सांस्कृतिक महोत्सवचं आयोजन करण्यात येणार आहे। त्यापैकी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदरचे आयोजन सावंतवाडी येथील नगरपालिका मैदानावर डॉक्टर सौर हॉस्पिटलच्या समोर करण्यात आलेले आहे। उद्या सदर महोत्सवाचे उद्घाटन माननीय रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, माननीय दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे 5 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिवशी पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्राची लोकधारा संगीत रचनी, 7 तारीखला महाराष्ट्राची संस्कृती, गुरुवार 8 फेब्रुवारी महानाट्य शिवबा, शुक्रवार 9 फेब्रुवारी मराठी बाणा आणि शनिवारी 10 फेब्रुवारी अवधूत गुप्ते संगीत रचनी। आणि या सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले, सावंतवाडी येथील नगर परिषद मैदानावर करण्यात आले आहे। तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती।